तर मंडळी, सुरू आहे कार्यक्रम माझा वट्टा, ज्यामध्ये आपण पाहतोय की विक्रांत आणि ईशा यांच्या लग्नाची पत्रिका न मिळाल्यानं नाराज झाले आहेत बॉलिवूड कलाकार. आता बघायचंय आणखी कोण कोण या चर्चेत सहभागी होणार. पाहूयात उद्याच्या भागात. रोहित, काय तुमची व्यक्तिरेखा? रघुनाथ नावाचं पात्र केलंय मी डेट विथ साईमध्ये. मुंबई, पुणे या शहराशिवाय बाकीच्या महाराष्ट्रात कानाकोपऱ्यामध्ये खूप अशी होतकरू डिरेक्टर आहेत. तर असंच एक छोट्याशा गावामधला एक फिल्ममेकर आहे ज्याला फिल्म बनवायची आणि सई तामणकरला घेऊन बनवायचे. 2-3 वर्ष प्रयत्न करून सुद्धा ते काही शक्य होत नाही, म्हणून तो एक वेगळी व्यक्तिरेखा म्हणून हिमांशू म्हणून सई तामणकर ही ओळख करून घेतो आणि होणारी प्रत्येक भेट तिच्या नकळत हिडन कॅमेरानं शूट करतो. ती त्याची फिल्म आहे. ती रिअल फिल्म बनवण्यासाठी तो, आणि खूप डेडिकेटेड आहे, खूप पॅशनेट आहे. तो काही करू शकतो त्या फिल्मसाठी आणि काही करतो तो, खरं काही करतो. वा 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 वा, काहीतरी वेगळं, नक्कीच काहीतरी वेगळं. तर मंडळी, आता वेळ झालेली आहे आपल्या होऊ दे व्हायरल या स्पर्धेकडे वळण्याची. आता आपण पोहोचलेलो आहोत जवळपास सेमी फायनल मध्ये येऊन. 8 स्पर्धक उरलेले आहेत आणि त्यातले 4 स्पर्धक आज आणि उद्याच्या भागात आपल्या समोर आपली कला सादर करणार आहेत आणि उद्याच्या भागात असणार आहे एलिमिनेशन. तेव्हा सुरुवात करूयात आजच्या होऊ दे व्हायरलला. नमस्कार नमस्कार नमस्कार. मला तर तुम्ही ओळखलं असेलच. हो, सांगा पाहू कोण? फ्लॉवर पॉट. तुम्ही सांगा. रेड कलरचा फ्लॉवर पॉट. तुम्ही काका? थांबा. हेलन येस, च्या घरचा फ्लॉवर पॉट. ती हेलन बुगडे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. चला, हवा येऊ द्या होऊ दे व्हायरलच्या या नव्या कोऱ्या भागात. जोरदार टाळ्याने स्वागत करूया महाभयानक विलन अजीत. सारा शहर हमें लॉयन के नाम से जानता. वाह वाह. मोना डार्लिंग, कहाँ है सोना? हे पहा, तुम्ही कुठे पण झोपा, पण कपडे पांढरे तेवढे मळवू नका बस. आणि जोरदार टाळ्याने स्वागत करूया महाभयानक विलन गुलशन ग्रोवर. आज तो बहुत मजा आएगा. गन्ना चूस के. ते काय पण करा, गन्ना चुसके वगैरे तर चोईट्या खाली टाकू नका. 100 रुपये दंड आहे, सांगून ठेवते मी. आणि जोरदार टाळ्याने स्वागत करूया डॉक्टर निलेश साबळे. मंडळी, कसं आहे की कधी कधी खूप अति अभ्यासू नट असतात आणि त्यांचा दिग्दर्शकाला त्रास होऊ शकतो. अशीच एक दिग्दर्शिका आणि एक अति अभ्यासू नट आता इथे येणार आहे. जोरदार टाळ्याने स्वागत करूया पूजा सदामते सांगलीहून आणि नितीन कुलकर्णी कोल्हापूरहून. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग मॅडम. अरे चलो ठीक आहे. ओके, चलो बॉयज, आज ना आपल्या शूटचा डे 1 आहे. ओके, आणि मी ना मराठीत डिरेक्टर म्हणून ही पहिली फिल्म करते. ओके, सो सगळ्यांनी फुल ऑन एनर्जी पाहिजे एकदम काम. ओके, विलन सांगितले. विलन अरे, मी विलन माणसाला आणायला सांगितलेलो, वेळ माणसाला नाही. शिवाय देतो. अच्छा, साऊथ आहे. ओके, मग ठीक आहे, मग झालं. नाही पण मॅडम, आपला पिक्चर मराठी आणि साऊथ कसं काय? का? सयाजी शिंदे साऊथ मध्ये चालतात ना, मग आता नाही चालणार.
वा 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 अरे मला सांग याच्या सोबत ना डायलॉग बोलणाऱ्या आणखी एक ज्युनियर आर्टिस्ट आणलेला हा 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 तो हाय हाय ओ काका या काका मागून ना ते काका आले अरे नमस्कार मॅडम नमस्कार. आज एका महिला दिग्दर्शकाबरोबर काम करताना मनस्वी आनंद होतो. प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला आघाडीवर आहेत. मुलगी शिकली प्रगती झाली, प्रगती झाली मुलगी शिकली प्रगती. नितीन कुलकर्णी हे माझ्या मुलीचं नाव. ती 5वी तुमची मुलगी अजून 5वीला? हो ती 5वी आहे. आणि जी पहिली मुलगी आहे ना तिचा मुलगा 5वीला आहे. आणि ही जी 5वी आहे ती 5वीला आहे. राहू दे. ही जी मुलगी आहे ना 5वी फार हुशार आहे. आणि ना गॅदरिंग मध्ये गेल्याच आठवड्यात सागर कारंडेंचं काम केलं. सागर कारंडेची ऍक्टिंग डायरेक्ट. हो म्हणजे काय स्टेजवरती साडी नेसून गेली आणि फक्त म्हणाली मी सागर कारंडे. तिला बक्षीस मिळालं. तिलाही माझ्या बरोबरचा रोल मिळाला तर. काका तुमचं काम बघूया ना पहिलं. पुढे आपण बघू. हो हो चालेल. तुमच्यासारख्या दिग्गज महिला दिग्दर्शकाबरोबर काम करायला मिळतंय. खूप बरं वाटतं. बरं म्हणजे मॅडमला तुम्ही असं कमी जास्त समजू नका. हिंदी मधल्या अभिनेत्री आहेत ना त्यांना यांनी शिकवलंय. काय सांगताय हा, का? मग वा, वा. दीपिका पदुकोण हो हो त्यांना जो बनी डायलॉग इमोशनल बनी. जमत नव्हता मॅडमने शिकवला. अरे. अरे मॅडम बघा मॅडम एक रिक्वेस्ट होती फक्त एकदा हो, हो, एकदा प्लीज एकदा प्लीज म्हणजे आम्हाला पण कळू दे. प्लीज बघा ना एकदा 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 ये जवानी है दीवानी. आ नहीं बनी नहीं, वो मेरा दोस्त है. तुम समझने की कोशिश क्यों नहीं कर रहे बनी? अगर मैं तुम्हारे साथ और थोड़ी देर रही ना तो मुझे तुमसे प्यार हो जाएगा. क्या बात आहे क्या बात आहे. हे तर काहीच नाही इथं काय हे शुल्लक आहे. कंगना राणावत अवघड कंगना कंगना म्हणजे घ्या ना घ्या ना. हो तनु वेट्स म्हणून. ओ डॉक्टर साहब मैं शुरू से बताती हूँ. तनु छत्रपति है. मैं कानपुर बिराना रोड के रहने वाली हूँ. मुझे एक लड़के से प्यार था लेकिन इस आदमी को मुझसे प्यार हो गया. इसने धोखे से मुझसे शादी की और लंदन ले आया. वाह 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 जबरदस्त वाह भारी भारी. या रविवारी काय करताय? रविवारी कृष्णा डेट. रविवारी फ्री आहे फ्री आहे फ्री आहे. म्हणजे असाच एक ऑर्केस्ट्रा आहे माझ्या मित्राचा. काम कराल का? म्हणजे तशी रिक्वायरमेंट आहे. 15,000 रुपये देईल तो. 15% माझी. तुम्हाला मी ऑर्केस्ट्रामध्ये काम करणे वाटले का? हा त्या सगळ्या मैत्रिणी आहेत माझ्या. दारात एक जी मोठी गाडी आहे ती तुमची आहे का? मी रिक्षानं आली आहे. म्हणूनच सांगतोय ऑर्केस्ट्रामध्ये काम करा. बघा उगीच नाही श्रेया बुगडेनी मोठी गाडी. तिच्या गाडीवर बोलायलाच पाहिजे का? बोलावं म्हणून तर तिनं गाडी घेतली आहे. ज्यासाठी आलो ते करायचं का? हो, हा? चालेल. सीन करूया चालेल. चालेल. ओके चलो कम ऑन बॉयज. हा चला हा रेडी रेडी हा मला अँगल आहे ना अँगल मास्टर शॉट पाहिजे. हो 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 आणि एक्सक्यूज मी मॅडम माझं याच्यामध्ये रोल काय आणि काय डायलॉग काय आहे? अच्छा ओके रोल. ओके लक्षात घ्या. हे जे लोक आहेत का मागं हे दरोडेखोर आहेत सगळे. ओके. हा? आणि तुम्ही त्यांचे साथीदार आहे. तसंही चालेल. तसंच आहे. डायरेक्टर नेहमी बरोबरच असतो या मताचा मी आहे. गुणीना सर्वत्र पूज्यतम दिग्दर्शकम. गुणिले भागिले तसं